हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकॉनॉमिक्सचा 26 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो. ओके, तर काल तुम्हाला आठवत असेल, काल आपण एक नवीन क्वेश्चन स्टार्ट केला होता, डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय. दिसते तुम्हाला, बरोबर ना, की एक्सप्लेन द डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय किंवा व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय हे आपण बघत होतो. सगळ्यात महत्त्वाचं डिटर्मिनंट्स म्हणजे काय हो? डिटर्मिनंट्स म्हणजे अफेक्टिंग फॅक्टर्स, की अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा इफेक्ट सप्लायवर होऊ शकतो, त्याला डिटर्मिनंट्स म्हणतात. बरोबर. देअर आर टोटल 8 डिटर्मिनंट्स आहेत. त्यातले फर्स्ट 4 डिटर्मिनंट्स, पहिले 4 आपले काल एक्सप्लेन करून झालते, बरोबर ना. आता रिमेनिंग 4 जे काय आहेत, बाकीचे 4, ते आज आपण बघू. कुठले कुठले? गव्हर्नमेंट पॉलिसी, नॅचरल कंडिशन्स, फ्युचर एक्सपेक्टेशन्स अबाउट प्राईस अँड अदर फॅक्टर्स. हे रिमेनिंग 4 जे काय राहिलेले 4 जे काय ते आज आपण एक्सप्लेन करू. ओके. 5th वन, गव्हर्नमेंट पॉलिसी. आता गव्हर्नमेंट पॉलिसीचा आणि तुमच्या सप्लायचा काय संबंध आहे? बरोबर ना, साहजिक आहे. गव्हर्नमेंट आता सध्या तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो, की आत्ता कोरोनामुळं लॉकडाऊन वगैरे, तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन वगैरे परिस्थिती तयार आहे. मग त्या लॉकडाऊनच्या काळात 2 जणांचा किंवा 2 सेलर्स असे आहेत की ज्यांचा सप्लाय कंटिन्युअसली चालूच होता. एक म्हणजे मेडिकल सप्लायर्स, मेडिकलची दुकानं चालू होती, आणि दुसरं म्हणजे किराणा माल. बरोबर आहे ना, ह्यांची पण दुकानं चालू होती. म्हणजे थोडक्यात ह्यांचा सप्लाय काय होता? वाढलेला होता. बट रिमेनिंग बाकीचे जे काय सेलर्स असतील, म्हणजे ज्वेलर्स म्हणा किंवा चिकन शॉप, बाकीचे कुठले कटिंगवाला म्हणजे आपलं हेअर सलून वगैरे, ही जी काय दुकानं असतील, ह्यांचा सप्लाय मात्र झिरो होता. का सप्लाय झिरो होता? कारण ह्यांचं प्रोडक्शन, ह्यांची दुकानच बंद होती. मग ही का बंद ठेवली? त्यांनी स्वतःहून बंद ठेवली का? नाही, गव्हर्नमेंट पॉलिसी. गव्हर्नमेंटने एकदा डिक्लेअर केलं की लॉकडाऊनमध्ये फक्त एवढीच दुकानं चालू राहतील, एवढी एवढी दुकानं बंद राहतील, तर गव्हर्नमेंटच्या समोर, गव्हर्नमेंटच्या पुढं तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसी कसा तुमचा सप्लाय इनकरेज और डिस्करेज, म्हणजे थोडक्यात तुमच्या सप्लायवर चांगला पण इफेक्ट करू शकतात किंवा वाईट पण इफेक्ट करू शकतात. गव्हर्नमेंट तुमच्या बिझनेसवर इफेक्ट करू शकतात. काय दिले बघा. फेवरेबल गव्हर्नमेंट पॉलिसीज मे इनकरेज सप्लाय, की गव्हर्नमेंट पॉलिसीज जर फेवरेबल असतील, अनुकूल असतील, चांगल्या असतील, मे इनकरेज सप्लाय, तर तुमचा सप्लाय वाढू शकतो. बरोबर ना. म्हणजे बाकीची माणसं जर गव्हर्नमेंटला नावं ठेवत असतील, पण मेडिकल सप्लायर्स किंवा किराणा मालवाले जे काय दुकानदार असतील, त्यांनी मात्र गव्हर्नमेंटचं कौतुक केलं असेल. का बरं? कारण नेसेसरी आहे, त्यांची दुकानं चालली होती, त्यामुळे इनकरेज द सप्लाय, त्यांचा सप्लाय वाढलेला होता. अँड अनफेवरेबल अनफेवरेबल गव्हर्नमेंट पॉलिसीज, आणि जर तेच गव्हर्नमेंट पॉलिसी जर अनफेवरेबल असतील, अनफेवरेबल म्हणजे वाईट असतील किंवा काय म्हणतो आपण त्याला, प्रतिकूल नसतील, अनुकूल नसतील, मे डिस्करेज द सप्लाय, तर तुमचा सप्लाय कमी होऊ शकतो. बरोबर आहे ना. म्हणून ना, गव्हर्नमेंट पॉलिसी आता लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या गव्हर्नमेंट पॉलिसीज गव्हर्नमेंटने डिक्लेअर केल्या त्या. मग त्यामध्ये 2 जणांना इनकरेज द सप्लाय आणि काही जणांना डिस्करेज द सप्लाय. म्हणजे त्या गव्हर्नमेंट पॉलिसीचं कौतुक कोणाला वाटलं? मेडिकल आणि किराणा मालवाल्यांना, कारण इनकरेज द सप्लाय, त्यांचा सप्लाय वाढला. पण त्याच गव्हर्नमेंट पॉलिसीला नावं कोणी ठेवली? ज्यांची दुकानं बंद होती, डिस्करेज द सप्लाय. बरोबर आहे. मग दिले बाबा गव्हर्नमेंट पॉलिसीज म्हणजे कुठल्या कुठल्या? गव्हर्नमेंट पॉलिसीज लाईक टॅक्सेशन पॉलिसी, सबसिडीज, इंडस्ट्रीयल पॉलिसी, ह्या ज्या काय गव्हर्नमेंटच्या पॉलिसी असतात, मे इनकरेज और डिस्करेज, दोन्ही शब्द वापरले. बरोबर आहे ना. कारण मी मगाशीच बोललो, गव्हर्नमेंटचं कौतुक करणारे पण असतात आणि गव्हर्नमेंटवर टीका करणारे पण असतात. कौतुक कोण करतं? ज्यांना त्याचा फायदा होतो, आणि टीका कोण करतं? ज्यांना त्यांच्यामुळं नुकसान होतं. म्हणून त्यांनी शब्द वापरला की गव्हर्नमेंटच्या ह्या ज्या काय पॉलिसी आहेत, टॅक्सेशन असून दे, सबसिडीज असून दे, मे इनकरेज और डिस्करेज, एकतर ते तुम्हाला चांगला इफेक्ट तरी देऊ शकतील किंवा डिस्करेज, वाईट इफेक्ट तरी देऊ शकतील, प्रोडक्शन अँड सप्लाय डिपेंडिंग अपॉन गव्हर्नमेंट पॉलिसी मेजर्स, की गव्हर्नमेंटने कुठले मेजर्स टेकन केलेले आहेत, कुठल्या सुविधा दिलेल्या आहेत, त्याच्यावर डिपेंड करून मे इनकरेज और डिस्करेज प्रोडक्शन अँड सप्लाय. गव्हर्नमेंट पॉलिसीमुळं तुमचा सप्लाय एकतर इनकरेज होऊ शकतो और डिस्करेज. नक्की कळलं? लक्षात आलं तुमच्या? गव्हर्नमेंट पॉलिसी ऑल्सो इफेक्ट्स ऑन सप्लाय. गव्हर्नमेंट पॉलिसीचा सुद्धा तुमच्या सप्लायवर इफेक्ट झिरो होऊ शकतो. म्हणजे वाईन शॉपचं तुम्हाला आत्ता लेटेस्ट एक्झाम्पल माहिती आहे, की वाईन शॉप लॉकडाऊन पिरियडमध्ये बंदच होते, म्हणजे त्यांचा सप्लाय काय होता? झिरो होता.
पण जेव्हा गव्हर्नमेंटनी बाबा डिक्लेअर केलं की बाबा उद्यापासून वाईन शॉप ओपन होतील, मग तेव्हापासनं इनकरेज द सप्लाय, त्यांचा सप्लाय काय झाला, वाढला. एकदा गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं, मग आता त्यांना कोण अडवणार आहे का, नाही. मग त्यांनी त्यांची दुकानं चालू ठेवली. म्हणजे इतके दिवस दुकानं बंद होती, सप्लाय झिरो होता, अचानक सप्लाय वाढला ना त्यांचा. बरोबर आहे ना. ओके. नेक्स्ट पॉईंट, नॅचरल कंडिशन्स. नॅचरल कंडिशन्सचा सप्लायवर इफेक्ट होऊ शकतो का? होऊ शकतो. आता नीट लक्ष द्या. तुमचं समजा मोबाईल शॉपी, मोबाईलचं दुकान आहे. मोबाईल शॉपीचा आणि नॅचरल कंडिशनचा काय इफेक्ट होऊ शकतो का? काहीच होऊ शकत नाही. कारण नॅचरल कंडिशन्सशी रिलेटेड तुमचं प्रोडक्शन नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज पाऊस पडतोय म्हणून दुकान बंद ठेवलं, आज बाहेर ऊन आहे म्हणून दुकान बंद ठेवलं, किंवा आज बाहेर थंडी आहे म्हणून तुम्ही दुकान बंद ठेवलं, काही संबंध नाही. बाहेर ऊन असून दे, पाऊस असून दे, थंडी असून दे, त्यांच्या तुमच्या दुकानावर काय परिणाम होत नाही, तुमच्या प्रोडक्शनवर काय इफेक्ट होत नाही. कारण मोबाईल जो काय तुम्ही विकता, तो मोबाईल मॅन्युफॅक्चर्ड बाय मॅनमेड, तो मॅनमेड आहे, माणूस तयार करतो. त्यामुळे त्याचा क्लायमॅटिक कंडिशनची काही संबंधी नसतो. बरोबर ना. पण हेच जर तुम्ही फार्मर एखाद्या शेतकऱ्याकडे गेला आणि त्याला विचारलं बाबा क्लायमॅटिक कंडिशनचा तुमच्या प्रोडक्शनवर इफेक्ट होतो का, येस, त्याचा आन्सर येस असेल. का बरं? कारण तो जे काय पिकवतो बाबा, पण तो जे काय शेतात पिकवतो, गहू घेत असेल, तांदूळ घेत असेल, त्याचं प्रोडक्शन जे काय ॲग्रिकल्चरल गुड्स जे काय असतात, डिपेंड्स ऑन क्लायमॅटिक कंडिशन, नॅचरल कंडिशन्स. ते नॅचरल कंडिशनवर डिपेंड असतं. पाऊस चांगला पडला तर प्रोडक्शन, तर सप्लाय. उद्या पाऊसच नाही पडला तर प्रोडक्शन झिरो, सप्लाय पण झिरो. बरोबर ना. तेच दिले. काय दिले वाचवा बोल. द सप्लाय ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स. फक्त ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, बाकीच्या प्रोडक्टचा आणि वातावरणाचा काही संबंध नसतो. फक्त जे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स असतात, बरोबर, शेतीतून जे काय तयार होतात, त्यांचा सप्लाय डिपेंड्स ऑन नॅचरल कंडिशन, नॅचरल कंडिशनवर डिपेंड असतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, अ गुड मॉन्सून अँड फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन. अ गुड मॉन्सून, पाऊस चांगला असेल, अँड फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन, वातावरण पण चांगलं असेल, विल प्रोड्यूस अ गुड हार्वेस्ट. अशा जर दोन्ही गोष्टी चांगल्या असतील, विल प्रोड्यूस अ गुड हार्वेस्ट, तर तुमचं पीक चांगलं येतं. सो द सप्लाय ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स विल इन्क्रीज. आणि पीक जर चांगलं आलं तर काय होईल, सप्लाय ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स विल इन्क्रीज. तर साहजिक आहे, मागच्या वर्षी बाबा सर आम्ही शेती केली, एक 50 पोती गहू निघाला होता. पण ह्या वर्षी जर पाऊस चांगला असेल, क्लायमॅटिक कंडिशन्स फेवरेबल असतील, तर मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच ह्या वर्षी बाबा सर प्रोडक्शन जास्त झालं. यावर्षी 80 पोती गहू निघाला. सो सप्लाय पण वाढला ना तुमचा. बरोबर आहे. अँड त्याच्याच ऑपोजिट अनफेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन. पण मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जर क्लायमॅटिक कंडिशन अनफेवरेबल असतील, अनफेवरेबल मीन्स नॉट गुड, बरोबर ना, किंवा पाऊस चांगला नाही, वातावरण पण चांगलं नाही, असं जर असेल, विल लीड टू डिक्रीज इन सप्लाय. तर मग तुमचा सप्लाय कदाचित कमी होऊ शकतो. बरोबर आहे. नॅचरल कंडिशन्सवर तुमचा सप्लाय डिपेंड असतो, पण कुणाचा, ॲग्रिकल्चरल प्रोडक्टचा फक्त, बाकीच्या प्रोडक्ट्सचा काही संबंध नाही. ओके. 7th वन, फ्युचर एक्सपेक्टेशन्स अबाउट प्राईस. फ्युचर एक्सपेक्टेशन अबाउट प्राईस म्हणजे नीट लक्ष द्या. काय काय जणांना असं वाटतं की बाबा फ्युचर एक्सपेक्टेशन म्हणजे फ्युचरमध्ये काय घडणार आहे त्याचं एक्सपेक्टेशन म्हणजे काय हो, अंदाज. हा पॉईंट आपला अगोदर डिमांडमध्ये झाला होता. काय काय जणांना सवय असते अंदाज बांधतात. म्हणजे जरा लक्ष द्या की बाबा तुमचं ज्वेलर्सचं दुकान आहे, आपण ज्वेलर्सचं दुकान आहे, किती बाबा 50,000, 50,000 रुपये एक तोळा चालू आहे. आज प्राईज वाढली, 60,000 झालं. साहजिक आहे कस्टमर्स आज कोण येणार नाही. पण साहजिक आहे कस्टमर जरी आज कोण नसेल तरी आज मात्र आपण लवकर दुकान उघडणार, उलट कस्टमरची वाढ बघणार. का बरं? कारण आज प्राईज वाढली, आज आपला फायदा आहे, ज्वेलर्सचा फायदा आहे. आज एखादा कस्टमर जरी येऊन जातोय तरी 10,000 रुपीज त्याला जास्त मिळतात. बरोबर ना. मग थोडक्यात प्राईज वाढली म्हणल्यावर एखादा ज्वेलर्स काय करतो, सप्लाय पण वाढवतो. दररोज दुकान 10ला उघडत असतं, आज 9लाच उघडतो. आणि आज जर तुम्ही 60,000नी जर सोनं बघायला गेला तर तुम्हाला कालच्यापेक्षा आज जास्त व्हरायटी बघायला भेटते. कारण ज्वेलर्स तुम्हाला विकण्याचा प्रयत्न करतो. कारण ज्वेलर्स काय म्हणतो की मला आज विकले तर 10,000 जास्त भेटतील.
पण काय काय ज्वेलर्स, समजा आपलं पण ज्वेलर्स आहे, आज प्राईस वाढली, बरोबर आहे ना. आपल्या पण मित्राचं ज्वेलर्सचं दुकान आहे, त्यांनी सकाळी सकाळी लवकर दुकान हे केलं, ओपन केलं, पण आपण दुकान उघडलंच नाही आज. तो आपल्याला फोन लावतो की अरे बाबा प्राईस वाढली, पटकन दुकान उघड, 1-2 कस्टमर झाले तरी फायदा आहे आपला. पण आपण दुकान उघडलंच नाही. का उघडलं नाही? कारण आपल्याला एक्सपेक्टेशनची सवय आहे. आपण सकाळी काय अंदाज बांधला की अरे आज सोनं 50वरनं 60 झालं, मग उद्या 60वरनं 70 होईल, मग आज मग आज कशाला विकायचं? त्यापेक्षा आज दुकान बंदच ठेवू, मग त्यापेक्षा डायरेक्ट उद्याच दुकान ओपन करू. कारण उद्या जर आपण दुकान ओपन केलं तर उद्या प्राईस किती, 70,000, दॅट मीन्स 20,000चा प्रॉफिट होईल. असं तुम्ही एक्सपेक्टेशन केले. तुमच्या मित्रांनी दुकान उघडलं आहे, पण तुम्ही दुकान उघडलं नाही, तुम्ही काय केलं आहे, स्टॉक होल्ड केला आहे. कधी कधी करतात ना प्रोड्युसर, स्टॉक होल्ड करतात. का होल्ड करतात? की जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये जास्त फायदा व्हावा. काय दिलं आहे बघा, इफ द प्रायजेस आर एक्सपेक्टेड टू राईज इन द नियर फ्युचर. की समजा एखादा सेलर आहे आणि त्याला काय वाटतं, प्रायजेस आर एक्सपेक्टेड टू राईज म्हणजे काय, वाढणे इन द नियर फ्युचर. किंवा आज जशी प्राईज वाढली आहे तशी फ्युचरमध्ये पण प्राईज वाढणार आहे. 50ची 60 झाली, मग बाबा उद्या 60वरनं 70,000 असं जर वाटत असेल तर तो काय करतो, द प्रोड्युसर मे विथ होल्ड द स्टॉक. द प्रोड्युसर मे विथ होल्ड द स्टॉक. विथ होल्ड द स्टॉक म्हणजे काय, तो स्टॉक साठवून ठेवतो, होल्ड करून ठेवतो. म्हणजे आज दुकान नाही उघडत, तो स्टॉक होल्ड करतो. का बरं? कारण त्याला माहिती आहे आज विकण्यापेक्षा उद्या विकू. मग त्यामुळं काय झालं, दिस विल रिड्यूस द सप्लाय. म्हणजे थोडक्यात त्याचा सप्लाय कमी झाला आज बरोबर आहे ना. म्हणजे तो त्या मित्र त्याला मूर्ख म्हणणार की अरे, किंवा तो आपला मित्र जो काय आहे ज्यांनी सकाळी आज ओपन केले दुकान, तो काय म्हणणार, अरे मी फोन लावतोय, मी सकाळपासून 2 कस्टमर्स केले, तू दुकान बावळ टाकत बंद ठेवलं आहे. तो आपल्याला नावं ठेवणार. पण त्याला माहिती नाही की आपण दुकान का बंद ठेवले, कारण आपल्याला एक्सपेक्टेशन्स केलेत आपण टू राईज इन फ्युचर. आपल्याला असं वाटते की उद्या प्राईज वाढणार आहे, मग आज 10,000 कमवण्यापेक्षा उद्या 20,000 कमवू. मग त्यामुळं काय झालं, आज आपलं दुकान बंद आहे. मग आज आपलं दुकान बंद आहे म्हणजे आपला सप्लाय आज 0 आहे. दीज विल रिड्यूस द सप्लाय. म्हणजे आपला सप्लाय काय झाला, कमी झाला. अँड वाईस वर्सा. कळलं नक्की? आणि लास्ट पॉईंट बघू आपण, अदर फॅक्टर्स. की आपण हे जे 7 फॅक्टर्स बघितले ते तर आहेतच, अदर फॅक्टर्स हे 7 सोडून अजून कुठले कुठले आहेत, तर ॲक्च्युअल भरपूर फॅक्टर्स आहेत. पण त्यांनी आता बाकीचे जे काय फॅक्टर्स आहेत ते शॉर्टमध्ये त्यांनी पटकन उरकून घेतलेले आहेत. बघ काय दिले अदर फॅक्टर्समध्ये, काय काय दिलेलं आहे. इट इन्क्लूड्स नेचर ऑफ द मार्केट. नेचर ऑफ द मार्केट म्हणजे बरोबर आहे की मार्केटच्या नेचरवर पण डिपेंड आहे. छोटंसं मार्केट असेल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात साहजिक आहे खाली भाजी वगैरे विकायला असतीलच माणसं, बरोबर आहे ना. मग तिथली भाजी समजा तुम्ही बघायला गेली, तिथल्या प्रोड्युसर तिथं भाजीवाल्याकडे गेला तर मोजक्याच भाज्या असतात आणि थोड्याफार क्वांटिटीमध्ये अवेलेबल असतात. पण हेच जर तुम्ही खाली मंडईमध्ये गेला तर साहजिक आहे मंडईमधलं जे काय मार्केट आहे त्याचं नेचर ते मोठ्या स्वरूपातलं आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला सगळ्या भाज्या मिळायला भेटतात, भरपूर क्वांटिटीमध्ये अवेलेबल होतात. का बरं? नेचर ऑफ द मार्केट, बरोबर ना. मार्केट जेवढं छोटं असणार तेवढा सप्लाय कमी, मार्केट जेवढं मोठं असणार तेवढा सप्लाय जास्त. रिलेटिव्ह प्राईस ऑफ अदर गुड्स. प्राईस दुसऱ्या प्रोडक्टच्या प्राईजवर पण डिपेंड आहे. म्हणजे तुमचा जो सप्लाय आहे तो प्राईज ऑफ अदर गुड्स दुसऱ्याच्या प्राईजवर पण डिपेंड असतो. आज तुमचा सप्लाय भरपूर आहे, म्हणजे तुमच्या दुकानात सतत गर्दी असती, तुम्ही प्रोडक्शन करता सप्लाय करता, प्रोडक्शन करता सप्लाय करता, असं चालूच आहे. पण हे कुठपर्यंत चालू आहे, जोपर्यंत समोरचा शांत आहे. उद्या समोरच्यानी म्हणजे कॉम्पिटिटर्स. तुमचा कॉम्पिटिटर इतके दिवस शांत होता, पण त्यांनी काहीतरी प्लॅनिंग केलं आणि त्यांनी समजा प्रायजेस कमी केलं, किंवा तो फ्री ऑफ कॉस्ट तो समजा फुकटमध्ये समजा वाटायला सुरुवात करत आहे. फॉर एक्झाम्पल जिओवाल्यांनी तेच केलं. मग तो जर फुकटमध्ये वाटत असेल तर काय होईल, तुमचा डिमांड कमी होणार. डिमांड कमी झाला म्हणजे तुमचा सप्लाय पण काय झाला, कमी झाला. म्हणजे तुमचा सप्लाय कमी झाला पण कुणामुळं, प्राईज ऑफ अदर गुड्स. ओके. एक्सपोर्ट इम्पोर्ट, बरोबर आहे. एक्सपोर्ट इम्पोर्टवर पण सप्लाय डिपेंड आहे. म्हणजे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट, तुम्ही जे प्रोडक्शन करता, तुम्ही जी वस्तू तयार करता इंडियामध्ये, त्यासाठी रॉ मटेरियल जे लागतं
ते रॉ मटेरियल इंडियामध्ये नाही तयार होत, तुम्ही कुठल्या तरी ॲब्रॉड कंट्रीज बाहेरच्या देशाकडनं एक्सपोर्ट करता. ते जर एक्सपोर्ट तुम्हाला वेळेवर अवेलेबल झालं तरच तुम्ही काय करू शकता, सप्लाय करू शकता. पण तुम्हाला जर ते एक्सपोर्ट झालंच नाही तर तुम्ही सप्लाय करू शकता, प्रोडक्शन करू शकता नाही. प्रोडक्शन नाही म्हणजे सप्लाय पण नाही. थोडक्यात तुमचं प्रोडक्शन मे बी एक्सपोर्ट अँड इम्पोर्टवर पण डिपेंड असू शकतं. इंडस्ट्रीयल रिलेशन, तुमच्या इंडस्ट्रीयल रिलेशन्स, मार्केटमध्ये तुमच्या इंडस्ट्रीयल रिलेशन्स कसे आहेत, तुमचे कॉन्टॅक्ट कसे आहेत, त्याच्यावर पण तुमचा सप्लाय डिपेंड असतो. अँड लास्ट वन, अवेलेबिलिटी ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. तुम्ही तो बिझनेस टाकला आहे, बरोबर ना. बिझनेस टाकण्यासाठी फॅक्टर ऑफ प्रोडक्शन करायचं म्हणल्यावर 4 गोष्टी. उद्या समजा मला क्लास टाकायचा झाला तर मला इकडं लँड, जागा पाहिजे, कॅपिटल, जागा घेण्यासाठी, बेंच घेण्यासाठी, सगळं परचेस करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कॅपिटल, भांडवल पाहिजे. त्यानंतर कामाला माणसं म्हणजे लेबर पाहिजे. आणि अजून एक 4th फॅक्टर असतो तो म्हणजे एंटरप्रेन्युअर, मालक पण पाहिजे ना बिझनेसला. मालक नसेल तर कसं काय चालेल. देअर आर टोटल 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. ह्याला म्हणतात फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आणि ह्याच्यावर सुद्धा ह्यांच्या अवेलेबिलिटीनुसार तुमचा सप्लाय कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे बाबा माझ्याकडं समजा मी उद्या क्लास टाकला, माझ्याकडे एक छोटासा हॉल असेल, 200 स्क्वेअर फूटचा हॉल असेल की ज्यामध्ये मी मिनिमम 20 स्टुडंट्स त्यामध्ये बसतात, तर साहजिक आहे एका तासाला मी 20 स्टुडंट्सला मी माझा सप्लाय करू शकतो. पण तीच जर लँड माझ्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात अवेलेबल असेल, माझ्याकडं 800 स्क्वेअर फूटचा एक समजा एखादा मोठा हॉल आहे आणि त्याच समजा 800 स्क्वेअर फूटमध्ये समजा 50-60 स्टुडंट बसत असतील ॲट अ टाईम, तर तेच एका तासात मी 50 to 60 स्टुडंट्सला सप्लाय करू शकतो. बरोबर ना. म्हणजे जेवढी लँड छोटी तेवढा सप्लाय कमी, जेवढी लँड जास्त तेवढा सप्लाय जास्त. बरोबर आहे. दिले त्यांनी. इफ ऑल फॅक्टर्स आर फेवरेबल, की सगळे फॅक्टर्स जर फेवरेबल असतील, सप्लाय ऑफ अ कमोडिटी विल बी मोर अँड वाईस वर्सा. म्हणजे हे जे काय ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे ते जर फेवरेबल असतील, ते जर मला पटकन इझिली अवेलेबल झाले, माझ्याकडं पैसा पण आहे, जागा पण भेटली, काम करायला शिक्षक पण आहे, हे जर सगळं पटकन भेटलं तर मी क्लास ओपन करून पटापट सप्लाय करू शकतो. बरोबर आहे ना. कळलं नक्की. मग टोटल 8 फॅक्टर्स आहेत. 8मधले काल आपण 4 बघितले होते. आज हे राहिलेले रिमेनिंग 4 आपण बघून घेतले. ओके. तर हे जे काय आपले आज 4 झाले, गव्हर्मेंट पॉलिसी, नॅचरल कंडिशन्स, फ्युचर एक्सपेक्टेशन्स अबाउट प्राईस अँड अदर फॅक्टर्स. तर एवढं फक्त आज तुम्ही त्याच्याच पुढे कंटिन्यू नोट डाऊन करून घ्या. ओके. बाय.